आपली भयकथा सुरू होते एका गावाच्या शेजारी असलेल्या माळावरून. त्या माळावर एक पिपळाचं झाड होतं, ज्या झाडाखालून गावामध्ये येण्या जाण्यासाठी पाऊल वाट होते. आता ही कथा ना थोडीशी जुन्या काळातली आहे, त्यामुळं गावामध्ये येण्या जाण्यासाठी असे डांबर रस्ते नसायचे, पाऊलवाटच असायची. आणि त्या काळातली ही गोष्ट आहे. ज्या व्यक्तीने आपल्याला सांगितलेलं आहे तो व्यक्ती जरा म्हातारा आहे आणि त्याने ही जो काय प्रकार आहे तो आपल्याला सांगितलेला आहे. आता त्या गावामध्ये येणारी जी पाऊलवाट आहे ती त्या पिपळाच्या झाडाखालून येण्या जाण्यासाठी होती ना. तर त्या गावामधल्या माणसाचं असं म्हणणं होतं, संध्याकाळचे 7 वाजून गेले की गावामधला एकही माणूस त्या वाटेने गावाच्या बाहेर जात नव्हता किंवा बाहेर गावाचा एकही माणूस त्या गावामध्ये येत नव्हता. कारण की त्या पिपळाच्या झाडाखाली जे काय होतं ते इतकं भयानक होतं की प्रत्येक गावकऱ्याच्या मनामध्ये त्याची भीती इतकी जास्त बसली होती की 7 वाजल्याच्या नंतर गावकरी आपल्या घराच्या बाहेरसुद्धा निघायचा नाही, एवढं डेंजरस. आता तिथल्या लोकांचं असं म्हणणं होतं की जे पण 7च्या नंतर गावाच्या बाहेर किंवा त्या वाटेने गेला आणि त्या पिपळाच्या झाडाखाली गेला तर त्याला त्या पिपळाच्या झाडाखाली एक मडकं दिसायचं, छोटंसं मडकं. आणि ते मडकं दिसल्याच्या नंतर त्याला इतकी तहान लागायची की त्याची इच्छा नसताना देखील त्याच्यासमोर असा उपाय नाही राहायचा, त्याला पाणी प्यावंच लागायचं, इतकी मोठी त्याला तहान लागायची. जसं की रेगिस्तानमध्ये 2-3 दिवस फिरतंय आणि 2-3 दिवसाच्या नंतर त्याला तहान लागली, तशा प्रकारची त्याला तहान लागायची. आणि त्याचं लक्ष प्रत्येक वेळेस त्या मडक्याकडे जायचं. मडकं काय फार मोठं नसायचं, एकदम नॉर्मलचं छोटंसं मडकं. आणि तो त्यातलं पाणी प्यायचा. आणि जेव्हा त्याने त्यातलं पाणी पिलं त्याच वेळेस त्याच्या कानावर आवाज यायचे, कोण्या पैंजणाचे, बांगड्याचे. आणि त्याला एक सुंदर मनमोहक स्त्री त्याच्यासमोर दिसायची आणि ती त्याला प्रेमाने त्याच्याकडे बोलवायची. आणि तो इच्छा नसताना देखील तिला नाही म्हणू शकत नव्हता. आणि ती स्त्री त्याच्यासोबत संभोग करायची आणि ते कामक्रिया केल्याच्या नंतर त्याला मारायची आणि गावाच्या वेशीवर एखाद्या झाडाला उलटं लटकवायची. अशा प्रकारचे मृतदेह अनेक होत्या गावामध्ये. गावामधल्या माणसांचे किंवा शेजारी पाजारी असलेल्या गावामधल्या माणसाचे मृतदेह सापडले. आता ही कहाणी आणि ही कथा त्या गावामध्ये इतकी प्रचलित झाली आणि इतकी लोकांच्या मनामध्ये जाऊन बसली की लोक 7च्या नंतर घराच्या बाहेरसुद्धा गावाच्या बाहेर तर सोडूनच द्या, पण त्यांच्या घराच्या बाहेरसुद्धा निघायचे नाही. आणि बघता बघता बरेच महिने निघून गेलेले असतात आणि त्या गावामधला प्रत्येक माणूस या गोष्टीला भीत होता. पण एकदा काय झालं, त्या गावामध्ये बाहेर शहरामधले काही लोक आले राहण्यासाठी. थोडासा छोटासा प्रोजेक्ट होता, काहीतरी खदानबिदानीचा. तर ते प्रोजेक्ट तयार करण्यासाठी काही मोठे लोक त्या गावामध्ये आले आणि त्या गावामध्ये जे काही जागा वगैरे गावकऱ्यांनी दिलेले आहेत त्या जागेवर त्यांनी राहण्यासाठी थोडंसं आबडधोबड झोपड्या बांधल्यासारख्या बांधल्या होत्या आणि ते त्या गावामध्ये राहत होते. आता त्यांच्यापाशी थोडे व्यवस्थिशीर आणि चांगल्या पद्धतीचे उपकरणं होते, जेणेकरून ते वापरून म्हणजे तसे उपकरणं यांनी कधीही गावामध्ये बघितले नाही. आणि गावकऱ्यांना सगळं नवलं वाटायचं की बाबा काय काय भारी भारी गोष्टी आहेत त्यांच्यापाशी, काय काय उपकरणं आहेत, म्हणजे असे की भयानक भयानक. आता त्यांचं जे प्रोजेक्ट होते, त्यांचं जे काम होतं ते रेग्युलर करायचे आणि आपल्या त्या जागेवर येऊन मस्त आरामशीर आपली लाईफ जगायचे. म्हणजे रात्रभर झोपायचे, उठायचे, जायचे, यायचे, पुन्हा रात्रभर झोपायचे, उठायचे, जायचे, यायचे, रात्रभर झोपायचे. पण एका दिवशी त्या माणसांमधला एक माणूस, त्याला अर्जंट रात्रीच्या टायमाला त्या गावामधून शहराकडे जायचं होतं. त्यामुळं तो रात्रीला 6-6:30 वाजता गावामधून निघण्याची तयारी करू लागला. आता तो जो निघण्याची तयारी करत होता ते सामान वगैरे बांधता वेळेस गावकऱ्यांनी थोडं नोटीस केलं की हा माणूस आपल्या गावामधून बाहेर जातो आहे आणि रस्त्यामध्ये ते पिपळाचं झाड आहे, ती हडळ आहे, तर याच्यासोबत काय झालं तर आपण याला थोडंसं हुशार म्हणजे याला थोडीशी चेतावणी देऊन टाकूयात, असं गावकऱ्यांनी विचार केला. गावकरी त्या माणसाजवळ आले, त्याला बोलायला लागले आणि त्याला म्हणायला लागले की बाबा तुमचं जे पण अर्जंट काम आहे ते तुम्ही उद्या किंवा नंतरही करू शकता, पण या टायमाला गावातून बाहेर जाणं बरोबर नाही. आता तो माणूस थोडा सुशिक्षित होता, त्याला माहीत होतं की ह्या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत आणि तो या गोष्टीवर जास्त विश्वास नाही करायचा. तर तो माणूस म्हणला की कशामुळं, काय कारण आहे, म्हणजे चोरं वगैरेची भीती वाटते का? ते गावकरी म्हणतात नाही नाही, चोरा वगैरेची भीती नाही, बट आपली जे रस्ता आहे आपल्या गावामध्ये येण्याचा पाऊलवाट, ती पाऊलवाट त्या माळावरून जाते आणि त्या पाऊलवाटाच्या शेजारी त्या माळावर एक पिपळाचं झाड आहे, ज्या पिपळाच्या झाडाखाली एक भूतीन एक हडळ राहते. आणि कदाचित जर ती हडळ तुम्हाला आढळली आणि तुमच्यासोबत जर काही झालं तर तुम्ही तुमचा जीव गमावू
नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आहे की प्लीज या गावामधून या टायमाला बाहेर पडू नका. कारण की आमच्या गावामधले कित्येक माणसं मेलेले आहेत आणि शेजारच्या गावामधले सुद्धा कित्येक माणसं मेलेली आहेत. आता तो माणूस सुशिक्षित असल्यामुळं त्याच्या डोक्यामध्ये या गोष्टीचा जास्त काही परिणाम झाला नाही आणि तो यांना सरळ म्हणला की अशा काही गोष्टी नसतात आणि तुम्हीसुद्धा अशा गोष्टींवर जास्त विश्वास करू नका. तो माणूस कोणाचाही ऐकत नाही आणि आपली बॅग वगैरे भरतो आणि संध्याकाळी 7च्या दरम्यान तो सरळ आपल्या शहराकडे निघतो. आता ती जे पाऊलवाट आहे ती पाऊलवाट 2-3 किलोमीटर गेल्याच्या नंतर एक छोटासा मेन रस्ता लागत होता. ज्या मेन रस्त्याने एस टी बस चालू होती आणि एस टी बसचा जो टायमिंग होता तो याच्या निघण्याच्या टायमिंगवर बरोबर निघत होता. म्हणजे तो जर आता या टायमाला इथून निघाला 7 वाजता तर नुकताच त्या मेन रोडवर जाईपर्यंत त्या बसचा सुद्धा टाईम येणार होता. म्हणजे यानं पूर्ण गणित लावून ठेवलं होतं की आपण या इतके वाजता आपण गावातून निघायचं आणि त्या रस्त्यावर पोहोचल्याच्या नंतर इतक्या वाजता ती बस येणार आणि तिथं आपण बसणार आणि आपण आपल्या शहराकडे निघून जाणार. अशा प्रकारची याची प्लॅनिंग होती. तर हा ठरलेल्याप्रमाणे 7 वाजता आपली बॅग वगैरे घेतलं, थोडंसं सामान घेतलं आणि त्या पाऊलवाटेने निघाला. आता जे लोक बोलू लागले ती गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये थोडी थोडी फिरत होती. आता कितीही सुशिक्षित माणूस असला तरी पण लोकांनी जर त्याच्या डोक्यामध्ये भरून दिलं की हां इथे भूत आहे, इथे अशा अशा गोष्टी घडतात आणि आमच्या गावामध्ये अक्षरशः अशा गोष्टी घडलेल्या आहेत, तर त्या गोष्टींची थोडीफार तरी भीती डोक्यामध्ये माणसाच्या येतेच. कितीही जरी विश्वास न करणारा माणूस असू द्या पण ती भीती थोडीफार माणसाच्या डोक्यामध्ये येतेच. तर हा सुद्धा माणूस त्या रस्त्याने निघल्याच्या नंतर याला जे समोर पिपळाचं झाड दिसू लागलं ते जसं जसं पिपळाच्या झाडाजवळ जात गेला तसं तसं याच्या मनामध्ये भीती होत गेली की खरंच ही जर गोष्ट असली तर आपलं काय होणार किंवा दुसरं काही असेल तर आपलं काय होणार. असं म्हणता म्हणता त्या पिपळाच्या झाडापाशी तो गेला आणि तिथं थोडासा थांबला. आता त्याच्या मनामध्ये ती भीती होती. तिथं थांबल्याच्या नंतर तो आजूबाजूला बघायला लागला तर त्याला त्या पिपळाच्या झाडाच्या खोडाच्या एकदम बुडाशी एक मडकं दिसलं छोटंसं आणि ते मडकं अशा प्रकारे दिसलं की ते असं पूर्ण गळपट होतं. म्हणजे त्याच्यामधून पाणी खाली पडू लागलं जसं की त्या मडक्यामधून असा पाझर फुटला आहे आणि ती मडक्यातून पाणी असं ॲटोमॅटिक असं गळपट कसं पावसाळ्यामध्ये एखादा बोरमधून पाणी ॲटोमॅटिक बाहेर पडतं तशा प्रकारे त्या मडक्यामधून पाणी बाहेर पडायला लागलं. हे पाहिल्याच्या नंतर याला तहान लागली. आता ते पाणी दिसायला इतकं चांगलं असं म्हणजे सगळं काही एकदम सुरक्षित आणि असं की तहान लागावी अशा प्रकारे ती स्थिती याच्यासमोर निर्माण झाली. याच्या हातामध्ये टॉर्च होती, तिची लोखंडी टॉर्च असले आणि त्याच्यामध्ये शेलं टाकून आपण चालू करू शकतो. मोठाले शेलं होते पहिल्या काळामध्ये, तशा प्रकारची याच्याजवळ ती टॉर्च होती. आता ती टॉर्चमध्ये ते मडकं इतकं त्याला भावूक दिसू लागलं की याची इच्छा नसताना देखील याला तहान लागली आणि याची इच्छा असताना देखील त्याला समोर जाता येईना गेलं. तो म्हणजे आपली बॅटरी घेऊन त्या मडक्याकडे गेला आणि गटगट त्या मडक्यामधलं 2-4 घोट पाणी पिलं. आता ते पाणी पिल्याच्या नंतर याला इतकी संतुष्टी भेटली, याला असं वाटलं की आपण किती गोड पाणी पिलेलं आहे. म्हणजे असतं ना ते एक पाणी पिल्याच्या नंतर मन शांत होतं, तहान विझते, अशा प्रकारची याची तहान विझली आणि तो तिथं थोडासा मांडी घालून बसला आणि इकडे तिकडे बघितलं. ज्या गावकऱ्याच्या सांगितलेल्या गोष्टी ते डोक्यामध्ये घुमत होत्या ना तशा प्रकारे. तर काहीच झालं नाही. याला वाटलं की यार काय गावकरी मूर्ख आहेत, इतकं चांगलं पाणी इथं आहे आणि गावकरी लोक ही अशी मनगडत कहाणी बनवून आपल्याला भीती घालत आहेत. थोडा बसल्याच्या नंतर उठला आणि पुन्हा आपलं सामान घेतलं आणि तो चालायला लागला. रस्त्याने चालता त्याला आभास व्हायला लागला की त्याच्या पाठीमागं कोणीतरी चालतं आहे. कारण की ते जे दबकत पावलाचे आवाज आहेत ना ते याच्या कानावर यायला लागले. पाऊलवाटेवर आपल्यासोबत जर कोणी चाललं आहे तर आपल्याला तेव्हाच माहीत होतं आहे. अशा प्रकारे त्याला माहीत व्हायला लागलं तर तो मागं वळायला लागला, बघायला लागला तर काहीच नव्हतं. पुन्हा समोर चालायला लागला, पुन्हा त्याला तसंच भावना व्हायला लागली की कुणीतरी आपल्या मागं चालतं आहे. आता ते जे कुणीतरी मागं चालतं आहे त्याची भावना होती, त्याचा अनुभव होता. काही वेळाच्या नंतर तो अनुभव त्याला असा यायला लागला की कोणीतरी आपल्या सोबत चालतं आहे आणि तो एका जागेवर थांबला. बॅटरी इकडे तिकडे फिरवायला लागला, कोण आहे कोण नाही. आता याला थोडी भीती वाटायला लागली, अंगाला घाम सुटायला लागला. तेवढ्यात त्याच्या बॅटरीच्या उजेडामध्ये कुठंतरी लांब 10-12 फुटावर एक आकृती दिसली एका महिलेची आणि याने ती आकृती बघितली आणि ती महिला इतकी सुंदर होती ना की याचं मन असं विचलित झालं. याला वाटलं की यार आपण कदाचित त्या महिलेपाशी जावं, तिच्यासोबत असं थोडंफार तरी काहीतरी वाटतं ना की ते ठरके लोक असल्याच्यानंतर होतं तशा प्रकारचं करावं. ती महिला हळूहळू याच्यापाशी यायला लागली, हा त्याच्यापाशी जायला लागली आणि त्या महिलेने कपडे पण इतके
भयंकर आणि इतके विचित्र घातले होते की तिचं अर्ध शरीर याला दिसू लागलं आणि त्या शरीर दिसण्यावरून हा एवढा लोभला की याची इच्छा नसताना देखील याची इच्छा झाली की हिच्यासोबत काहीतरी करण्याची, हिला हात लावण्याची. आणि ती महिला बघता बघता याच्या जवळ आली आणि याच्यासोबत ते कार्य करायला लागली. आणि हा सुद्धा आपल्या हातामधलं सगळं सामान सोडून एकदम लीन झाला. आणि बघता बघता याचे डोळे असे एकदम लागले आणि याला मोठा त्रास झाला. आणि हा एकदम याच्या डोळ्यापुढं पूर्ण काळोख झाला. आता दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी याचं जे शरीर आहे ते एका झाडावर लटकलेलं त्या गावाच्या शेजारी लोकांना दिसतं. ज्या गावामध्ये हे राहत होते त्या गावामध्ये पूर्ण शरीर तिथं लटकलेलं, पूर्ण बोध झालेलं. गावकरी आले, गावकऱ्यांनी बघितलं तर त्यांना कन्फर्म झालं की हा पण त्या महिलेचा शिकार झालेला आहे. त्या शरीराला खाली उतरवल्याच्या नंतर त्याची अंतिम क्रिया आहे ना ती करण्याचा प्रयत्न करतात. पण यांच्यासोबत यांच्या ग्रुपमध्ये एक डॉक्टर त्या गावामध्ये आलेला असतो, जेणेकरून काम करताना जे काय अडथळा वगैरे झालेला आहे, म्हणजे जर कोणी बिमार पडलं तर काही अडथळा आला तर तो डॉक्टर थोडाफार सॉल्व करेल, अशा प्रकारे तो डॉक्टरसुद्धा त्यांच्यासोबत तिथं आलेला होता. याचा मृतदेह खाली उतरवलं. त्या डॉक्टरने चेक केलं तर तो डॉक्टर म्हणतो की हा जिवंत आहे, आत्ता पण आपण याचं ट्रीटमेंट करूयात. तर त्याचं ते शरीर आहे त्याच्या ते राहणाऱ्या खोपडी बपडीमध्ये घेऊन जातात आणि तो डॉक्टर ट्रीटमेंट करतो. 2-3 तासाच्या नंतर त्याला शुद्ध येते आणि शुद्ध आल्याच्या नंतर जे गावकरी लोक आहेत ते सगळे त्याच्या त्या झोपड्यासमोर असे गोळा झालेले असतात. हा उठतो. उठल्याच्या नंतर गावकरी लोक जे आहेत त्याच्यामधला एक माणूस समोर येतो आणि म्हणतो की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना की रात्रीला इथून जाऊ नका म्हणून, इथून जर गेले तर ती हाडळ तुम्हालासुद्धा खाऊन टाकेल. आता असं म्हणल्याच्या नंतर तो माणूस हसायला लागला. हसायला लागल्याच्या नंतर यांना थोडंसं शॉकिंग बसलं. असं कसं काय हसायला लागला? इतकं सगळं मरता मरता वाचला तू, तू हसायला लागलायस? तो माणूस म्हणला की हां, तुमची गोष्ट खरी आहे. तिथं हाडळ आहे, तिथं धोका आहे, माणसाचे जीव जातात. पण एक गोष्ट सांगू का, तिथं भूत वगैरे काही नाही आहे. ते जे सगळं जे झालेलं आहे ना ते सगळं काही माणसांनी केलेलं आहे. जेव्हा मी तिथं गेलो मलाही तसंच झालं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक मडकं दिसलं, मी त्याच्यामधलं पाणी पिलं आणि पाणी पिल्याच्या नंतर काही वेळानंतर मला एक स्त्री दिसली जी की तिचं शरीर अर्ध उघडं होतं आणि ती इतकी मनमोहक होती की मी माझ्यावर स्वतःवर कंट्रोल करू नाही शकलो. मी तिच्यासोबत संभोग करायला लागलो आणि तेवढ्यातच माझ्या डोक्यावर वार झाला, माझ्या पोटामध्ये वार झाले आणि मी थोडासा खाली जमिनीवर पडलो. त्यावेळेस त्या स्त्रीसोबत 2-3 माणसं तिथं अजून आले आणि त्या माणसांनी माझ्याजवळचं जे काही सामान आहे ते सगळं सामान हिसकावून घेतलं. मला मारल्याच्या नंतर माझ्या पायाला बांधलं. त्यांना वाटलं की मी मेलोय आणि मला इथं आणून या झाडावर टांगलं. ते तरी बरं की आमच्यासोबत आम्ही डॉक्टर आणला होता, त्यामुळं माझा जीव वाचला. नाहीतर तुम्ही लोक मला न बघता मला जाळून टाकलं असतं किंवा पुरून टाकलं असतं. आणि तुमचं जे भूत आहे, तुमची जी हाडळ आहे ते दुसरं कुणीही नाही. तिथं चोरटे बुरटे बसलेले आहेत. त्यांनी कहाणी मनगडत केलेली आहे आणि तेच हे सगळं काम करत आहेत. आता हे जे सगळा प्रकार आहे ना, हे प्रकार त्या गावामध्ये घडला होता. आणि सांगणाऱ्या व्यक्तीचं जे माणूस आहे, ते व्यक्ती आहे, तो सुद्धा थोडासा बुजुर्ग आहे. त्या व्यक्तीने असं सांगितलेलं आहे. तर काही गोष्टी अशासुद्धा असू शकतात की बाबा आपण ज्या जागेवर मानतो की भूत आहे, राक्षस आहे, तिथं दुसरं काही असू शकते. तर आपण थोडंसं कन्फर्मेशन केलं पाहिजे आणि त्या गोष्टींना खरं काय किती आणि खोटं किती हे जाणून घेतलं पाहिजे. तर आता ही कथा जर आवडली असेल तर कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा